नमस्कार. सर्वप्रथम तर मी माफी मागते कारण की व्हिडिओ बनायला खूप उशीर झालेला आहे. काही कारणास्तव मी व्हिडिओ नाही बनवू शकली ह्या काळात. आणि थोडाही वेळ न दवडता आपण मुद्द्यावर येऊया, कारण की आजचा विषय खूप गंभीर आहे आणि तेवढाच खोल पण. कारण की आपल्या बदलल्या जीवनशैलीत खूप झोल झालेला आहे. बदललेल्या आणि बिघडलेल्या जीवनशैली आपण अशी म्हणू शकतो. हा रोग जो आहे तो वाळवीसारखा पसरत चाललेला आहे. हो, मी तुमची क्युरिओसिटी वाढवत नाही जास्त. मी डायबिटीजबद्दल बोलत आहे. डायबिटीज, मधुमेह, रक्तातलं आणि लघवीमधलं वाढलेल्या साखरेचं प्रमाण म्हणजेच डायबिटीज. 2021च्या जनगणनेनुसार भारत 5 देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे डायबिटीजसाठी. डायबिटीज मलायटसला एपिडेमिक म्हटलेलं आहे. स्पेशली डायबिटीज 2 बद्दल बोलत आहे मी समोर सांगते तुम्हाला डायबिटीजचे किती प्रकार असतात. म्हणजे 2021च्या डेटानुसार मी तुम्हाला सांगते आहे, प्रत्येक 4 प्रौढांमध्ये एक डायबिटिक असतो आणि प्रत्येक 3 प्रौढांमध्ये एक प्री डायबिटिक येतो. म्हणजे डायबिटीजच्या आधीची कंडिशन, म्हणजे ज्याला डायबिटीज होण्याची खूप शक्यता आहे. डायबिटीज मलायटस इट्स अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. म्हणजे मेटाबॉलिझममध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅटच्या पचनामध्ये उलथापथल होते आणि एक तर बनलेलं इन्सुलिन कामातच येत नाही. इन्सुलिन काय आहे हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. इन्सुलिन हा असा हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे रक्तातली शुगर आपण प्रमाणात ठेवू शकतो. किंवा एक तर इन्सुलिन बनण्यात बिघड येते, नाहीतर मग बनलेलं इन्सुलिन व्यवस्थित वापरल्या जात नाही आहे. ते सगळ्यात जास्त तर बदलल्या जीवनशैलीमुळे असं होत आहे. ओके. लक्षणं काय असतात? खूप जास्त तहान लागते, खूप जास्त लघवीला लागते, खूप जास्त भूक लागते, तरी पण खूप ट्रिमेंडस वेट लॉस होतो, वजन खूप कमी होतो. बघा, आपण आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता आहे. शरीर चालवण्यासाठी इंधनाची गरज आहे. जसं गाडी चालवायला इंधनाची गरज असते, तसंच ते इंधन कुठून मिळतं आपल्याला? जेवणातून. आपण जे जेवण करतो ते जेवण साखरेमध्ये रूपांतर होते, म्हणजे ऊर्जेत रूपांतर होते आणि काही प्रमाणात आपल्या शरीराला त्याची गरज असते. आणि ती ऊर्जा मग आपल्या रोजच्या जीवनात वापरल्या जाते. आपण जे पण काही काम करतो ते ऊर्जेवरच चालतं. तर आपल्या रक्तामध्ये आपण जे जेवण करतो तर त्या जेवणाचं साखरेत रूपांतर होते आणि रक्तात मिसळलं जातं, म्हणजे ती आपण ऊर्जा म्हणून आपण वापरतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की नॉर्मल मेकॅनिझम काय असते, तेव्हाच तुम्हाला ॲबनॉर्मल मेकॅनिझम समजेल. ओके, हा बोर्ड दिसतोय तुम्हाला? ओके, आपण जे जेवण करतो त्या जेवणाचं साखरेत रूपांतर होतं आणि ती रक्तामध्ये मिसळल्या जाते. ती रक्तात 70 मिलीग्रॅम पर DL नॉर्मली असते. ओके, त्यापेक्षा जेव्हा जास्त होते तेव्हा आपण म्हणतो की डायबिटीज झालेला आहे. 70 ते 100 मिलीग्रॅम पर DLच्या वर जर झालं, म्हणजे साखरेचे प्रमाण असतात जेवणाच्या आधीचे, जेवणाच्या नंतरचे आणि रँडम शुगर, तेव्हा आपण म्हणतो की रक्तातली साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. ठीक आहे, इतकी नॉर्मल असते साखर. आणि आपल्या शरीरात असतो पँक्रियाज. पँक्रियाजमधून इन्सुलिन सिक्रेट होतो. हा हॉर्मोन हा रक्तामध्ये मिसळतो. आपल्या शरीरातलाच भाग आहे हा पँक्रियाज आणि ही ब्लड स्ट्रीम आहे. मी तुम्हाला समजावं म्हणून वेगळ्याने दाखवलेलं आहे. इथून इन्सुलिन सिक्रेट होतो, हा रक्तामध्ये येतो आणि वाढलेल्या साखरेला नियंत्रित ठेवतो. ठीक आहे, जेव्हा साखर वाढते तेव्हा ह्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये जाते. ठीक आहे, आणि इथे कुलूप असतात मोठे मोठे. हे जे आहेत ना लाल कलरचे, हे कुलूप आहेत. ठीक आहे, हे कुलूप असतात. तर जेव्हा साखर वाढते आणि इथे जाते ह्या ऑर्गन्सकडे, तेव्हा हे ऑर्गन्स म्हणतात, साखर जाते आणि म्हणते नॉक नॉक,
मी ब्लडस्ट्रीम मध्ये जास्त झालेली आहे, मला येऊ द्या ना आतमध्ये, तेव्हा हे म्हणतात की नाही, असं नाही येऊ देणार, आमचे कुलूप उघडायला इन्सुलिन लागते. ठीक आहे, हे इन्सुलिन लागेल, हे आहे का तुझ्याकडे? इन्सुलिन जर असेल तर आम्ही आतमध्ये येऊ देऊ. ठीक आहे, म्हणून हे आपल्या शरीरातले कुलूप उघडले पाहिजे, त्यासाठी इन्सुलिनची गरज आपल्याला आहे. हे इन्सुलिन बनते इथं, तर इन्सुलिन बनण्यामध्ये जर बिघाड झाला तर हे कुलूप आपण उघडू शकणार नाही आणि त्याच्यानंतर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, मी अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे. म्हणजे आपला मुद्दा हा आहे आजचा की हे कुलूप उघडायला इन्सुलिन नावाची चाबी लागते. ओके, तर ही चाबी मध्ये बिघाड नाही आला पाहिजे, म्हणजे इन्सुलिन व्यवस्थित बनलं पाहिजे आणि बनलेलं इन्सुलिन व्यवस्थित वापरता आलं पाहिजे, ह्यासाठी म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहे. होप सो बोर्डवर जेही मी समजावून सांगितलं ते तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, डायबिटीजचे 3 प्रकार असतात, टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि जेस्टेशनल डायबिटीज. ठीक आहे, टाईप 1 डायबिटीज मध्ये असं असते की शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ते इन्सुलिन बनवणाऱ्या सेल्सवर अटॅक करतं आणि ते इन्सुलिन बनतच नाही, म्हणजे इन्सुलिनचं उत्पादनच होत नाही आपल्या शरीरात. तर त्या पेशंटला काही पर्याय नसतो, त्यांना इन्सुलिन इंजेक्शन घेत राहावे लागतात आणि यंग पेशंट्समध्ये जास्त बघितलं जातं डायबिटीज, हे टाईप 1 डायबिटीज. ठीक आहे, टाईप 2 डायबिटीज जो आहे तो आपल्या हातात आहे. बिघडत्या जीवनशैलीमुळे जो झालेला डायबिटीज आहे तो आहे टाईप 2 डायबिटीज. ठीक आहे, ओबेस पर्सनमध्ये जास्त बघितला जातो, लठ्ठ स्थूल जे असतात त्यांच्यामध्ये. एक तर हेरिडिटीमुळे आपल्या पारिवारिक वारसात मिळालेला असतो, तर त्यांना जास्त होण्याची शक्यता असते. ज्यांच्या परिवारात ऑलरेडी असते त्यांनी पहिलेपासूनच प्रिकॉशन घेतलेले बरे असतात. आधीपासूनच गोड कमी खाणे, नियमित व्यायाम करणे, शरीराची हालचाल करणे, अगदी एखादी वस्तू जर वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर त्यासाठी गाडी न काढता तुम्ही वॉक करत जा, सवय लावा की जवळपास जर जायचं आहे तर वॉक करत जाणे, तर शरीराला हालचाल देत राहणे आणि घरचं सात्विक बनलेलं अन्न खा जास्तीत जास्त करून, तर डायबिटीज टाईप 2 डायबिटीज आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवता येतो. ठीक आहे, ते मी पुन्हा एक्सप्लेन करीलच. आणि जेस्टेशनल डायबिटीज हा जो असतो तो गर्भावस्थेत होतो. गर्भावस्थेत झालेला मधुमेह म्हणतो की हॉर्मोन्सच्या चेंजेसमुळे, जेव्हा एक लेडी प्रेग्नंट असते तर तिच्या हॉर्मोन्सच्या चेंजेसमुळे, काही बदलांमुळे इन्सुलिनच्या वापरण्यात गडबड येते, कारण की तेव्हा इन्सुलिनची डिमांड खूप असते. तर तेव्हा जर एखादी गडबड झाली हॉर्मोन्सच्या याच्यात तर त्याच्यामुळे इन्सुलिन व्यवस्थित वापरलं जात नाही आणि तेव्हा होतो, आणि तो जनरली डिलिव्हरी झाल्यानंतर तो ठीकही होतो. आणि पण त्या लेडीजला काही वर्षानंतर टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता असते आणि मुलांना पण प्रिकॉशन घेणं आवश्यक असतं. तर हे झाले 3 प्रकार, आणि हे 3 त्याच्यातला आहे आजचा मेन मुद्दा आपला टाईप 2 डायबिटीज, जो वाळवीसारखा वाढत चाललेला आहे, एपिडेमिक होत चाललेला आहे. ठीक आहे, तर तो कसा कंट्रोल करायचा? बऱ्यापैकी कारण मी आधीच डिस्कस केलेले आहेत तुमच्याशी, आणखी एकदा करते. एक तर महत्त्वाचं कारण आहे हेरिडिटी, म्हणजे आपण वारसामध्ये, तुम्ही वारसामध्ये धन दौलत द्या, छान विचार द्या वारसामध्ये, आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या वारसामध्ये, म्हणजे जे जे छान शक्य होते ते द्या. एखादा आजार वारसामध्ये देऊ नका आपल्या पुढच्या पिढीला, ही माझी कळकळीची विनंती आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगायला किती हे वाटत असेल की माझ्या हेरिडिटीमध्येच आहे शुगर, मला होऊच शकते किंवा मला आहेच, मला होणारच आहे. तर वारसात आजार देऊ नका तुम्ही तुमच्या मुलांना पुढच्या पिढीला, एवढंच सांगायचं आहे.
हेरिडिटी, ठीक आहे, आपण सांभाळू शकतो. आपण आमच्या पुढच्या पिढीला चांगलं द्या काहीतरी. दुसरं आहे तेच व्यायामाचा अभाव, आहार व्यवस्थित न घेणे, वेळेवर आणि संतुलित घरचं पौष्टिक आहार जेवण करा. जंक फूड खाऊ नका जास्त, त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीज होतोच. वरून स्थूलपणा, एका ठिकाणी बसून जर तुम्ही काम करत आहे किंवा एकाच ठिकाणी बसून मोबाईल स्क्रोल करत आहे खूप जास्त, तर ते स्थूलपणा आपण दूर करू शकतो. थोडासा आळस दूर करा, हालचाल जास्त करा. जवळच्या जवळ जायचं आहे तर पायी जा, सायकलनी जा, गाडी काढू नका वारंवार. हे सगळे कारणं आहेत. आणि अल्कोहोल, स्ट्रेस, तणाव खूप जास्त महत्त्वाचं कारण आहे. तणावाला बॅलन्स करायला शिका. मेडिटेशन, योगा याच्यानेच बॅलन्स होतो. ठीक आहे, ही झाली कारणं. लक्षणं मी बऱ्यापैकी मगाशी सांगितले आहेत, सिम्पटम्स. मी पुन्हा एकदा सांगते. वारंवार तहान लागणे, लघवीला खूप लागणे, खूप थकल्यासारखं वाटणे, खूप भूक लागणे तरी पण वजन खूप कमी होणे, आणि ज्या जखमा झाल्या आहेत शरीरावर त्या जखमा हळू भरणे किंवा भरतच नाही. शुगरच्या पेशंटचे, ज्यांना हाय शुगर असते त्यांच्या जखमा भरत नाही. ही झाली लक्षणं. आणि यांच्यावर उपाय म्हणजे योगा. योगा हा खूप उत्तम उपाय आहे. ठीक आहे. कोणते योगा करायला पाहिजे? धनुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, प्राणायाममध्ये अनुलोम विलोम, कपालभाती. ठीक आहे. आणि नियमित 30 मिनिट आणि त्यापेक्षा जास्त होत असेल तर वॉक करणे खूपच आवश्यक आहे. वॉक करा, स्वतःला वेळ द्या, व्यवस्थित आहार घ्या, संतुलित. तर तुम्ही टाईप 2 डायबिटीजला वाळवी बनण्यापासून वाचवू शकता. म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या जनगणनेत किती छान होईल की टाईप 2 डायबिटीज पेशंट कमी झाले आहेत. ही अतिशयोक्ती वाटते, पण प्रत्येकाने जर मनावर घेतलं ना तर आपण करू शकतो. जिभेचे चोचले जर कमी केले, जंक फूड कमी खाल्ला, थोडंसं स्वतःला त्रास देऊन योगा केला, वॉक केला, तर होऊ शकतं. तो आकडा कमी होऊ शकतो. ठीक आहे. गर्भावस्थेत पण योगासनं असतात. वाटतं हॉर्मोन चेंज होतात, त्याच्यामुळे मूड स्विंग होतात, वाटतं, पण थोडं आवर्जून करून बघा ना. आपण आपल्या पुढच्या पिढीला आजार नको द्यायला, छान गोष्टी द्यायचेच आहे. तर त्यासाठी हे सगळं, हा सगळा खटाटोप मी केला. तुम्ही पण थोडासा खटाटोप करा की आपण प्री डायबिटिक जर असू तर डायबिटीजकडे नको जायला. आणि ज्यांच्याकडे हेरिडिटी आहे त्यांनी डायबिटीजकडे प्रोन नको व्हायला. माहिती आहे, घरी हिस्ट्री आहे, तर आधीच प्रिकॉशन घ्या. 14 नोव्हेंबर हा डायबिटीज डे म्हणून अवेअरनेस डे आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांचं तर ठीक आहे, लहान मुलांमध्ये पण प्री डायबिटिक पेशंट भेटायला लागले आहेत. तर प्लीज, खूप गंभीर विषय आहे हा. म्हणजे खूप कॉमन याच्यात पण आजकाल सांगायला लागले आहे की मला तर डायबिटीज आहे ना. असं नको करा, थोडंसं सिरियसली घ्या. आणखी एक, म्हणजे समस्त जे चहावाले आहेत, चहाचे टपरीवाले किंवा चहावाले, त्यांना एक मला आवर्जून सांगायचं आहे. चहात इतकी साखर का टाकता? इतकं गोड, बासुंदी, बापरे. मी म्हणते की एकदा चहामध्ये विरघळलेली साखर काढता येत नाही, पण ज्यांना साखरेची गरज आहे चहामध्ये ते वरून साखर टाकू शकतात ना, ऍड करू शकतात. तुम्ही ऑलरेडी कमी साखरेचा चहा का नाही देत? एक तर असं असते, आपल्याकडे मानपान खूप असतो की जर एखाद्याने चहा ऑफर केला तर आपण नाही, समोरच्याचा मान ठेवण्यासाठी तर आपल्याला चहा घ्यायचाच आहे तेवढा. जर तो चहा खूप गोड असला आणि समोरचा व्यक्ती डायबिटिक आहे किंवा
त्याच्या घरी हिस्ट्री आहे डायबिटीसची आणि तो कमी साखरेचा चहा घेतो, तो बिचारा नाही म्हणू शकत नाही, कारण की समोरच्यांचा मान आपल्याला ठेवायचा असतो. तर का बरं ऑलरेडी तुम्ही कमी साखरेचा चहा द्या ना, ज्यांना साखर लागते आहे. हा, आणि मग तुम्ही म्हणा तुम्हाला साखर कमी झाली आहे का चहामध्ये, आणखी हवी आहे का, देऊ का, ठीक आहे, काही वाटत नाही हे विचारायला. पण ऑलरेडी तुम्ही खूप जास्त साखर त्याच्यात टाकून देताय आणि मग समोरचा व्यक्ती कसा म्हणणार, कसा काढणार आहे साखर, चहा फेकून देणार आहे तुमच्यासमोर. मग तुम्हाला खूप अपमानित पण वाटेल, पहा मी एवढ्याच्यानी चहा दिला आणि त्यांनी फेकला किंवा पिलाच नाही चहा, ठेवला तसाच. खूप लागतं मनाला मग ते पण तुम्हाला. का बरं, प्लीज खरंच रिक्वेस्ट आहे की कमी, जेवढे पण ज्याही लोकांना, आणि खरंच इतका व्हायरल करा हा व्हिडिओ की जेवढे चहाच्या टपरी आहेत, जेवढे चहाची दुकानं आहेत, चहा एकदा पिऊन तर पहा प्लीज, एकदा हा व्हिडिओ पहा आणि कमी साखरेचा चहा किंवा बिना साखरेचा बनवा आणि साखरेचे पाऊच ठेवा किंवा साखरची बरणी ठेवा, त्याच्यात एक चम्मच ठेवा, ज्यांना जेवढी लागेल तेवढी घेतील. तुम्ही कारण नको व्हा प्लीज. ऑलरेडी खूप पसरलेला आहे आणि आपल्याला कमी करायचा आहे. डायबिटीज हा एक रोग नाही आहे, बदललेल्या जीवनशैलीचा एक घंटा आहे. सो तो घंटा आपल्या कानात वाजतो आहे, ठीक आहे ना. तर तुम्ही जागे व्हा, जीवनशैलीला सांभाळा, बिघडू देऊ नका. नॅचरोपॅथी म्हणजे करायचे उपाय नॅचरली. नियमित मेथीच्या दाण्यांचं पाणी पिणे, माझा मेथीच्या दाण्यांचा व्हिडिओ आहे, मी DM मध्ये टाकून देईल त्याची लिंक. कडुलिंबाचे पानं, कारला हे नियमित खाणे, ठीक आहे. हे आहारामध्ये असायला पाहिजे. सकस आहार, वेळेवर जेवण, ताजं जेवण, हे सगळं घ्यायला पाहिजे. म्हणजे साखर आणि कार्बोदके कमी असलेला आहार घ्यायला पाहिजे, ठीक आहे. लुईस हे मॅडमचं अफर्मेशन काय आहे डायबिटीजसाठी ते पण आपण बघूया. डोळे बंद करायचे. अफर्मेशन कधी करायचं मी सांगितलेलं आहे, झोपायच्या आधी आणि उठल्यानंतर, ठीक आहे, अंथरुणात असतानाच. डोळे बंद करायचे आणि म्हणायचं, आय एम फ्री टू लिव्ह जॉयफुली इन द प्रेझेंट. आय चूज टू क्रिएट अ स्वीट लाईफ. म्हणजेच मी माझं आयुष्य आनंदाने जगण्याचा निर्णय घेते आणि मी माझ्या आयुष्याला गोड, निरोगी आणि समाधानकारक बनवते. थँक्यू. माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की इन्सुलिन आपल्याला सांभाळायचं आहे. तर इन्सुलिनचं व्यवस्थित प्रोडक्शन झालं पाहिजे आणि इन्सुलिन व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी लो कार्बोहायड्रेट डाएट, जंक फूड कमी खायचं आहे, व्यायाम व्यवस्थित करायचा आहे, संतुलित व्यवस्थित आहार घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि माझा हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. थँक्यू. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा की आणखी कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे, ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.